अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना. आज आहे गणाधिप संकष्टी चतुर्थी आणि ती आपण साजरी करणार आहोत. या दिवशी भगवान गणेशाला गणाधिप म्हणजेच गणांचे अधिपती या स्वरूपात पूजा केली जाते आणि संकष्टी चतुर्थी ही दर महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला येत असते आणि या दिवशी चंद्रदर्शन खूप महत्त्वाचे मानले जाते. आज संकष्टी चतुर्थीला तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल, पण संध्याकाळी कापुरासोबत जाळायची आहे अशी एक वस्तू की ज्यामुळे भांडणे, वास्तुदोष, पितृदोष, नजरबाधा, दारिद्र्य नष्ट होऊन घराची, मुलांची, पतीची भरभरून प्रगती होईल, घरात अखंड लक्ष्मी नांदेल. तर अशी कोणती वस्तू संध्याकाळी कापुरासोबत जाळायची आहे, कोणत्या वेळेत जाळायची आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. त्याआधी आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा. तर आपल्याला हा उपाय संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी तुम्ही 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत कधीही करू शकता. परंतु अगदीच तुम्हाला शक्य आहे, तुम्ही घरीच आहे, तर हा उपाय तुम्ही सायंकाळी 6 वाजल्यापासून ते 10 वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. कारण या वेळेत सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात. ही तिन्ही सांजेची वेळ असते. आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते आणि म्हणून या वेळेमध्ये हा उपाय केला तर या उपायाचा आपल्याला खूप अधिक पटीने फळ मिळतेच. त्याचबरोबर आपण कापुराचं या पूजेमध्ये खूप महत्त्व दिल्यामुळे या कापुरासोबत आपण अशी एक वस्तू जाळायची आहे की त्यामुळे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जेचा नायनाट होणार आहे, नष्ट होणार आहे. त्यानंतर आपण घरातील देवांची आरती केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जेचा पण नायनाट होत असतो. तसेच पूजा करताना कापूर जाळणं अत्यंत शुभ मानलं जातं. यामुळे घरातील वातावरण हे नेहमी सुगंधी राहते आणि घरातील नकारात्मक ऊर्जेचा नायनाट होतो. तसेच घरात कापूर जाळल्याने घरातील वादविवाद थांबून आनंदाचं वातावरण निर्माण होत असतं. घरातील पितृदोष हा देखील नष्ट होतो. तसेच घरामध्ये कुठलीही नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही. शिवाय वाईट नजरेपासून आपल्या कुटुंबाचं संरक्षण होत असतं. तसेच घरात आजच्या दिवशी हा उपाय केला तर घरातील लहान मुलं सतत चिडचिड करत असतील तर ते देखील कमी होते. ज्या घरातील स्त्री हा उपाय आज संध्याकाळी आवर्जून करते त्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मी अखंड वास करते. तसेच घरात दररोज भांडणे होत असतील, मग ही भांडणे नवरा बायकोंची असोत किंवा आई मुलांची असोत किंवा कुटुंबामध्ये इतर सदस्य असतील, त्यांच्यातील वादविवाद, क्लेश, कटकटी होत असतील तर यासारख्या समस्या देखील या उपायाने दूर होतात आणि घरातील मुलांची प्रगती होत नसेल, प्रगती थांबली असेल, त्याचबरोबर पतीला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल, मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होत नसेल, आपल्या घराची भरभराट होत नसेल, आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल किंवा कष्ट आणि मेहनत करूनही कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल, कोणतीही गोष्ट ही तुमच्या मनासारखी घडत नसेल, घरामध्ये सतत अडचणी, अडथळे येत असतील किंवा कोणतंही शुभ कार्य असो ते निर्विघ्नपणे पार पडत नसेल, तर आज संध्याकाळी तुम्ही हा उपाय अवश्य करायचा आहे. कारण श्री गणेशाला विघ्नहर्ता, अडथळे दूर करणारे देवता मानले जातात. तसेच गणपती बाप्पा हे इच्छापूर्ती देवता देखील आहेत आणि म्हणून आपण हा उपाय जर केला तर श्री गणेशाच्या कृपेने आपल्या आयुष्यात आनंद निर्माण होतो. घरात सुखशांती, समृद्धीही टिकून राहील. उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सर्वप्रथम संध्याकाळी तुमच्या घरामध्ये, अगदी आपल्या देवघरामध्ये जो दिवा तुम्ही नेहमी लावता तो दिवा लावून घ्यायचा आहे. तुळशीपाशी दिवा लावायचा आहे. धूप, दीप, अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे. घराचा मुख्य दरवाजा हा उपाय करण्यापुरता उघडा करून ठेवायचा आहे आणि यानंतर उपायाला सुरुवात करायची आहे. उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे किंवा तुमच्याकडे कापूर जाळीचं एखादं भांडं असेल तर देखील ते तुम्ही घेऊ शकता किंवा एखादी तुम्ही प्लेट देखील घेतली तरीही चालेल.
सगळ्यात आधी आपण काय करायचं आहे, आपल्याला त्या मातीच्या पंतीमध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावरती आपल्याला एक खोबऱ्याची वाटी ठेवायची आहे किंवा तुम्ही एक खोबऱ्याचा तुकडा घेतला तरीही चालेल. ते खोबरं सुकं खोबरं घ्यायचं आहे आणि सुकं खोबरं आपल्याला त्या तांदळावरती ठेवायचं आहे. त्या खोबऱ्याची जी पांढरी बाजू असते तर ती वरच्या साईडला येईल अशा पद्धतीनेही खोबऱ्याची वाटी ठेवायची आहे. यानंतर आपल्याला त्या खोबऱ्याच्या तुकड्यावरती 2 कापूर जे आहेत तर ते ठेवायचे आहेत. आता हा भीमसेनी कापूर असेल तर अतिशय उत्तम, नसेल तुम्ही साधा कापूर घेतला तरीसुद्धा चालेल. यानंतर आपल्याला त्यावरून 2 अखंड फुलाच्या लवंगा ज्या असतात तर त्या लवंगा घ्यायच्या आहेत आणि त्या तिथे ठेवायच्या आहेत. 2 हिरवी वेलची ठेवायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला हा जो कापूर आहे तर तो आपल्या देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे. कापूर प्रज्वलित केल्यानंतर त्यावरून आपल्याला 1 ते 2 थेंब शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे. आता तूप नसेल तर तुम्ही नाही टाकलं तरीही चालेल, पण अतिशय उत्तम कारण तूप आहे, कारण ते आपल्या घरामध्ये सकारात्मक आणि सात्विकता आणण्याचं काम करतं आणि तूप हे लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. तुपाच्या वासाने आपल्या घराकडे लक्ष्मी आकर्षित होत असते असंही म्हटलं जातं. म्हणून 2 ते 3 थेंब तूप टाकायचं. यानंतर तुम्हाला ओम श्रीं विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. जोपर्यंत हा कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे. काही वेळाने ते भांड देवघरासमोरून उचलायचं. त्याचा धूर हा संपूर्ण आपल्या घरामध्ये फिरवायचा आहे. आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती सुद्धा तुम्हाला काही वेळासाठी हे भांड ठेवायचं आहे. त्यानंतर ते उचलून आणायचं आहे, आपल्या देवघरासमोर ठेवायचं आहे आणि जोपर्यंत कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला याच मंत्राचा जप करायचा आहे. यामधल्या वस्तू शांत झाल्यानंतर आपल्याला ते खोबऱ्याचा तुकडा आणि तांदूळ जे आहे तर ते निर्माल्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. तो खोबऱ्याचा तुकडा घरात कोणीही खायचा नाही. त्यामध्ये आपल्या घरातली नकारात्मकता जी आहे तर ती आलेली असते आणि म्हणून हे खोबरं खाल्लं जात नाही. तर अशा पद्धतीने हा एक आपल्याला अगदी छोटासा अत्यंत प्रभावी असा उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे. तसेच तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसांपासून एखादी इच्छा आहे तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही भरपूर प्रयत्न केला, कष्ट केले, परंतु तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल तर मग काय करायचं. जेव्हा तुम्ही हा उपाय करत असणार आहे तेव्हा एक तमालपत्र घ्यायचं आहे, ज्याला तेजपत्ता असं देखील म्हटलं जातं. त्या तमालपत्रावर तुम्हाला लाल पेनाने किंवा लाल कुंकुमाने तुमची इच्छा लिहायची आहे. जसे की आपल्या नोकरी मिळण्यासाठी, प्रगती होण्यासाठी, मुलांची प्रगती होण्यासाठी, शत्रू नष्ट होण्यासाठी जी काही इच्छा असेल तर ती इच्छा तुम्हाला लाल पेनाने किंवा कुंकुमामध्ये पाणी टाकायचं आहे आणि एखाद्या काडीने त्या पानावरती इच्छा लिहायची आहे. आणि जेव्हा तुम्ही हा कापूर देवघरासमोर प्रज्वलित करणार आहात त्यावेळी काय करायचं तर ते पान आपल्या उजव्या हातात घ्यायचं, गणपती बाप्पांचे नामस्मरण करायचं आणि यानंतर आपली इच्छा व्यक्त करायची आणि हे जे पान आहे तर ते सुद्धा तुम्हाला त्यावरती प्रज्वलित केलेल्या कापुरावरती जाळायचं आहे. असं केल्याने आपल्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात. तर हा देखील तुम्ही आजच्या दिवशी उपाय करू शकता. तसेच जर तुमच्या घरामध्ये सतत आर्थिक अडचणी असेल, आलेला पैसा टिकत नसेल, कष्ट आणि मेहनत करून पैसा येत नसेल तर दररोज रात्री तुमच्या स्वयंपाकघरामध्ये 2 कापूर आणि 2 लवंगा तुम्हाला जाळायला सुरुवात करायची आहे आणि 45 दिवस तुम्ही हा उपाय कंटिन्यू करायचा आहे. तुमच्या घरात ज्या काही आर्थिक अडचणी आहेत तर त्या 100% दूर होतील आणि तुमच्या घरामध्ये पैसे येण्याचे सर्व मार्ग मोकळे होतील. तर हा सायंकाळी अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.